हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज कायरोला 10 दिवसानंतर मला स्कूलला पाठवायचं. सुट्ट्या वगैरे आता झाल्यात भरपूर. तर आज नेमका कुणाल पण बाहेर गेला आहे. त्याला कंपनीच्या कामाने तो नगरला गेला आहे. तर मलाच त्याला सोडवायचं पण आहे. त्याला रेडी करायचं आहे. आता पटकन त्याचा टिफिन बनवून घेते आणि त्याला नाश्ता वगैरे देते आणि त्याला स्कूलमध्ये सोडून येते. थोड्या वेळात आता जस्ट कायरोला सोडलं आहे मी. इतकी गडबड झाली होती ना. रोज कुणाल असतो तेव्हा मला खूप हेल्प होते त्याची. तो थोडंफार त्याचं ब्रश वगैरे करवतो, त्याला कपडे वगैरे घालतो, मी तोपर्यंत टिफिन बनवते. होऊन जातं सगळं मॅनेज. पण आज तो नेमका नव्हता आणि आज खूप दिवसातनं त्याला स्कूलमध्ये पाठवायचं होतं. सुट्टी तर नव्हते करू शकत मी, कारण की ऑलरेडी खूप सुट्ट्या झाल्यात त्याच्या. म्हटलं पाठवायचंच आहे त्याला. पटपटाचं सगळं आवरलं. मी पण रेडी झाले. त्याला तर सोडून आले मी. आता मी सगळं घरातलं आवरते आणि डेली रुटीन काय असणार आहे माझं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. काय होतं, नाश्त्याला पण साबुदाणाच खाऊन गेला आहे आणि टिफिनमध्ये पण घेऊन गेला आहे. थोडा उरला होता, म्हटलं मी पण नाश्ता करून घेते. बाकी भांडी वगैरे आवरायचेत, घर आवरायचं सगळं व्यवस्थित. आणि मेन म्हणजे मला ट्रिपचे जे कपडे ते सगळे आता व्यवस्थित ठेवायचे. ड्रायक्लीनचे कपडे काढायचे, ते सगळं आधी मी करून घेते आज. लाईट रोज असं होतं, वेळेच्या आधीच सगळं आवरून जातो. आणि ज्या दिवशी नेमकं कुणाल नसतो, मला एकटीला आवरायचं असतं, शाळेत पण मला सोडायचं असतं कायरोला, त्या दिवशी इतका लेट होऊन जातो, इतकी गडबड होते ना.
कपडे ह्याच्यात आहे. सगळे कपडे मी सेपरेट केले ना. तुला लॉन्ड्रीवाल्याला फोन करेल, तो येणार आहे थोड्या वेळात, येईलच 9:30 ॲक्च्युली काल मी गेलो होतो शॉपवर पण बंद झालं होतं रात्री. पिकअप करतो. बाकी घर तर सगळं व्यवस्थितच आहे. हे माझं झाड. आणि अजून एक गोष्ट ते म्हणजे फ्रीज मॅग्नेट दाखवायचं आहे तुम्हा सगळ्यांना. हे आम्ही केरलावरून आणलं फ्रीज मॅग्नेट आमच्यासाठी. आय लव्ह केरला. केरला हे बोट हाऊस आहे. मुन्नार हे न्यूयॉर्कचं तर आधीचंच होतं. फोर्ट कोचीचं. कसे दिसत आहेत मॅग्नेट्स कमेंट करून सांगा. आज मी बनवते आलू मटरची भाजी. तेल टाकलं आहे आता मी कढईमध्ये. तेल छान तापल्यानंतर मग सिंपल अशी आलू मटरची भाजी बनवणार आहे. बटाटे मी ते छोटे छोटे तुकडे करून घेतले. थोडे एकच बटाटा घेतला आहे. ही वाटाणा काल मी आणला होता, फ्रोझन नाही आणला आता कारण सगळं संपलं होतं. बाजारात आता छान वाटाणा येतं. थंडीच्या दिवसांमध्ये असतोच ना वाटाणा. फ्रोझनपेक्षा हा थोडा महाग असतो. जास्तच आणला आणि सगळा निवडून ठेवला आहे मी, म्हणजे 2-3 वेळेस होऊन जाईल मला. भाजी झाली तर आलू मटरची. चपात्या पण रेडी आहे. आता मी थोड्या वेळ वरती जाऊन कपडे मी काल धुतले होते ते बाहेर ठेवायचे आहेत मला, कारण की स्टँड आतच ठेवलं होतं. ते बाहेर ठेवून देते आणि मग लगेच कायरवला घ्यायला पण जायचं आहे. त्याला घ्यायला 12:30 वाजता जायचं आहे. आणि हे कपडे सगळे धुतलेले. ऊन छान आले मस्त. उन्हाला ठेवलेत आता मी कपडे. दिवसापासून थंडी अजिबात येत नाही. म्हणजे पडली नाही आहे. आम्ही केरळला होतो त्यावेळेस इतकं गरम होतं तिकडे, आणि तिकडे पण थंडी नव्हती. तिथून मग आम्ही पुण्याला पोचलो. पुण्याला खूप थंडी होती. आणि मग नाशिकला आल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त थंडी होती. त्यामुळे ना इतकं बरं नसल्यासारखं झालं होतं. कणकण आल्यासारखं झालं होतं. खूप कायरोला पण ताप आला होता ज्या दिवशी आम्ही आलो. आणि आलो त्याच दिवशी फक्त थंडी होती. त्याच्यानंतर मग गरमच व्हायला लागलं. आणि आज पण खूप गरम होते. 3 दिवसापासून अजिबात थंडी नाही आहे. चांगलं आहे. म्हणजे कंटिन्यू थंडी असेल ना की खूप कंटाळा येतो. आलं इकडे बघ. चला कायरव आता आले मी त्याला घेऊन स्कूलमधून. आता आम्ही जेवण करतो दोघं. कायरवनी येता येता माझ्याकडून किंडर जॉय घेतलंय. मम्मा असल्यावर त्याचं चालू असतं थोडं लाडात आहे ना. पप्पाकडे काही नाही मागत तो, है ना. काय मोबाईल चालू झाला. हां ठीक आहे. वगैरे झालंय. भांडी वगैरे सगळी धुवून ठेवली आहेत मी. येता येताच मी चिंच घेऊन आले होते. मला संध्याकाळी आळूची वडी बनवायची आहे. तर अगोदर मी आळूची पानं धुवून ठेवते. आत्ताच धुवून ठेवते आळूची पानं, म्हणजे संध्याकाळपर्यंत छान वाळतील ती. आणि मग त्याला पुसून वगैरे छान कट करून आलूवडी बनवणार आहे. चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवते आहे संध्याकाळसाठी.
जे की मी आळूवडीमध्ये टाकणार आहे. आळूची पानं मी अशीच धुतलेत, म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये, नळाखालीच डायरेक्ट धुतलेत, असे स्वच्छ केलेत त्याला. आता मी त्याला कपड्यावर असं पसरून ठेवते. हा माझा मायक्रोफायबरचा जो नॅपकिन आहे त्याच्यावर, म्हणजे ते छान संध्याकाळपर्यंत ड्राय होतील, म्हणजे आपल्याला वडी करायला इझी जाईल. आणि नंतर मी ह्याला खोलणार आहे, असं मोकळं करणार आहे. आता असंच ठेवते. चिंच ॲक्च्युली गूळ नाही आहे, तर मी साखरेचं पाणी आणि साखर आणि चिंचेचं पाणी करते. चिंच आणि साखर मी भिजत ठेवली आहे. जर मला लगेचच करायचं असतं तर मी गरम पाणी टाकलं असतं याच्यामध्ये, कारण गरम पाण्याने पटकन त्याचा जो अर्क असतो चिंचेचा तो पटकन उतरतो पाण्यामध्ये. पण आता मला संध्याकाळी करायचं वेळ आहे, म्हणून मग मी थंडच पाणी ठेवलं आहे, जे की संध्याकाळपर्यंत छान त्याचं चिंच आणि साखरेचं गोड आंबट पाणी असं तयार होऊन जाईल. ओके फ्रेंड्स, तर हाच होता आजचा व्हिडिओ. आता जेवण वगैरे झालं आहे. कायरो पण दमला आहे स्कूलमधनं येऊन. आता सध्या तर तो मोबाईल बघतो आहे. त्याचे कपडे वगैरे चेंज करते आणि त्याला झोपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा. जर तुम्ही फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.